हात जोडू नका विचारणार हात इमानदारीनं हात करू विचारलास तर चौकात विचारलो नाही तर काय बोलत पेट्या कोणाच्या घरी जाऊन भळो भळो लातात खाऊन आवाज मार तू बघता देऊ आवाज आजी घरी आकाची आजी मामाची घरी आणा नमस्कार आता पहिल्यांदा तुमच्या घरी आलो ना म्हणून नमस्कार गावाचं बोल आणि बरे त्याच्या घरी नेमक्या जवान मुले त्याला मामाचे काम म्हणता तुम्ही आता याच्याशिवाय तुझा रिश्ताच नाही शोभेची म्हणून नमस्कार कामाचं बोल कोमल आहे त्या घरी कोमल माझ्या पोरीसोबत तुमचा कोणता का काय नाही तर चौकात नाही का माझा पान केला आहे तर हे तुमची कोमल आहे ना कोमल सकाळ दुपार संध्याकाळ नाही का ठरले नेते त्याची उतारी मागावं माझी पोरगी खरे खाते मरते हे नावाचे बाकी नाही का खरेची उधारी 1000 रुपये आणि या भाऊचे सट्टापट्टीचे 750 रुपये ते मागावले हे नंबर एक आणा लावते मरते बे नावाचे आता देवाचा झाला तर किती दिवस द्यायचे 2 दिवस 4 दिवस ना 8 दिवस द्यायचे 2 महिने कोणी उधारी देणार आहे का नाही 2 महिने उधारी देऊन आम्ही का मातीचे ढेकलं खाऊ कसा खावा घेवाचा लाडीत पण जेवढा लागते तेवढा खावा मागून खावा गंजात असेल नसेल तरी काढून खावा पण व्यवहार कसा साफ ठेवा माझा व्यवहार मोठा साप आहे तुझ्या घरी पैसे मागवायला आले. मोठे तो माझ्या बसा बसा तुला पैसे देतो हा माझा व्यवहार मोठा साप आहे असा सुचवतो या बडवेळेचा जीवनात कोणाच्या घरी उधारी मागायला नाही गेले पाहिजे माझा व्यवहार मोठा साप आहे बापू काय चाय पाणी पाणी बहुत दूर आलू ना मस्त ये पानी पी इकडे हिशोब सांग मला बरोबर समजला नाही या भाऊचे नाही का सट्टा पट्टीचे 750 रुपये हा मग 850 कमी हा 850 कमी आणि माझी खऱ्याची उधारी 1000 कार्यक्रम पाणी बाजू मारतो मी गेला बाबू कुबेर राजधानी मणिपूर किती पैसे आहे कोणता नंबर कोणता की कोणताच नाही आमच्या घरी माझा पेवा द्यावा बाजार म्हणता का माझ्या पोरीचा केवढी होय माझी पोरगी माझ्या नावावर हॉटेलमध्ये जाऊन उधारी खाते मरते नावाचे शकुंतला हे माझीच हो तुझ्यावर तर डाऊटच आहे बरा झाला मेलीस तर नाही डबल मारलो असतो हो अरे भगवंता पोरगा बाबा म्हणून तुला एवढा मोठा कोंबडा कापला होतो ते पोरगी दिलास आणि दिलास पुऱ्या गुण माणसाचे दिलास अजिबात पोळीबारी सारखी नाही मागे हो न कोठे गेले ते सकाळपासून पत्ता नाही आहे सकाळी उठते गरम उपचून खाते आणि दिवसभर कुत्रीवाने हिंडावले जाते एकदम सायंकाळी जेवणाच्या वेळेवर येते हे अशी पोरगी ना असल्यापेक्षा नसलेली बरी माझी कोंबली छो उभ्या
कळली ना खरा खोटं देत आहे मग ते नायवाचे हे काय आता खाते खाल्ले पिची किंवा थुकली अब कमले अशी वागशील तर कोण लग्न करायला तुझ्यासोबत चांगला सलवार सूट घेऊन दिलो तर वापस केलं नाही तर बोरमुळाना टी शर्ट घेऊन आली आणि त्याच्यावर माझ्यावर जवानपणीची शर्ट घालते हो आणि त्याचं बटना नाला चालले असे हत्याचे कान हलवून ये बाई ये आज लोक सांगत होते तुझी पोरगी खर्रा खाते म्हणून आज घरी लोक उधारी मागायला यायला लागले नाही कमले आज तुझ्यावर दणके दिवाळी दिलो तर मी संपतो येतच लपून राहत आज तर मरतेस नाही वाचस तू कहीं ना कहीं चाहिए प्यार करने वाला कोणता गेम लागला बे एका डानानं गेम गेला जाऊ दे आता एकच गेम लावतो चौक्यावर झिरोनं ढोड्यात जमशील आता बापून असे झोपून जातो यार एवढा मोठा करा खालीस तू कधी खालो का खरा काय झालं का सगळा खर्रा घिटकल्यानंतर पोता नाही लागू माझ्या पोरी अशा सुपाऱ्या पोटामध्ये घिटकशील तर संडासा सुपारीचा झाड नाही वापरतो चांगले आहे ना सकाळी कुठे गरम गरम उपसून खाते आणि दिवसभर हिंडावले जाते आता जीवाचा तुझा घरी नाही राव गरम गरम उचलून खावाले ना गावभर हिंडाली नाही गा बापू नाही एवढा जेवणाचा भाव झाला पण देवाघेवाच्या पोरीला कसा बोलावा अक्कल नसे तुले देवाघेवाच्या पोरीनं बापासोबत कसा बोलावा हे अक्कल नाही आली तुला 3 वर्ष झालं तुझ्या लग्न जोडून पाहत होतं लग्न नाही जुळून राहिला गावातल्या प्रत्येक मुलाला विचारून झाला बापू लग्न करशील का रे माझ्या कोंबडी सोबत नाही रे बाबा तुझी पोरगी मोठ्यानं शिंगा हालत आता तुझ्या पाहिजे मला लग्न नाही जुडे त्याची मला नावाचा नफाच वाजवून ठेवला तुझ्या बायकोनं पांढरेल्यावर बसावची उजागरी नाही राहिली मला ज्या पांढरेल्यावर जातो त्या पांढरेल्यावर माझ्या नावाची उधारी करून ठेवलीस कोंबले तुझ्याबद्दल गावातले लोक का म्हणतात माहिती आहे तुझ्या पोरीला आमंत्रण राहावं का नको पहिल्या तोंडी येऊन जेवायला बसले तो एखाद्या टिलिंग वाजव त्यांना पाणी पोचवून दूध विकते तो तरी सांगत होता संपत भाऊ तुझ्या मुलीला घरी खावायला देतेस का नाही का म्हणते जेवायला बसली का 2-2 पंक्ती होतो तरी नाही उठते ते आलू वांग्याची भाजी ना दह्याची कढी किती आवडते ग मला इथले तर माहितच आहे घरी खाणं लोकांच्या घरी खायला जातेस आता बोडी झोकावची का करत होती सरपंच मिरी सांगत होती संपत भाऊ म्हणते ज्या बोडीमध्ये साऱ्या गावाचं सगळं पाणी जाते तर ती तुझी पोरगी मोठ्या झोका मच्छ्या झोका म्हणत होती म्हणते का सांगते का मोठी सरपंच झाली तर नवरा सोडला बापू खर्रा नाही सोडला घरचे घर लोक जेवायला जाते तर डबे घर घर वाजते तरी आम्हाला एवढं मास नाही चालत तुझे सांगते ऐकत नाही जायचा हो ना त्या खऱ्याचं नाही सांगितलं ना सांगतो का तरी सांगतो एवढी व्यसन व्यक्तीचे अधिकार आले कोटी कोटी मजाच्या डब्याने कोटी कोटी इकडच्या डब्याला पावले आहेत ना सप्पा माहित आहे मला सप्पा माहित आहेत ना राहिले तिच्याच मागे अंधार ना लोकांना सांगते डाडा अरे परमेश्वर हा काय मला खाली ठेवला का मला उचलायचं हिरं तरी उचल 200 वर्षाचा जो मेच करते तो जीव देतो ना आपला हे मरते ना 8 दिवस झाला जहराची तिची उशाला नेऊन ठेवतो तो ढकलून ठेव हे म्हणते भोदो सांगते मला म्हणजे तू माझ्या जीवावर उठलास हो त्रास आहे तुझ्या बाई जा कुठे जाऊन जीव दे इंग्लिश मध्ये सांगितलं जामकोटे मरणवर ढेबऱ्या नाकाचे हो घेऊन जा
हा पोरगी आली ती हे अशी पोरगी हा बसायला तू जन्माला आला माझ्या घरी. हे अशी कोणी पोरगी राहते का? काही बोलता सगळं झालं खेळण्याचं पुण्याचं आणि कशी जेव्हा तिच्या अंगावरती जबाबदारी येते तेव्हा कळेल ना तिला तुमची भाषा आहे ना घर सांभाळायला. हेच म्हणतो तू भाची असून या घरासाठी पायाच्या टाचा झिजवतेस आणि स्वतःची मुलगी असून एकतरी काम करते का? तिचे कशी पाहणं सांगू लागली. कोणा थांबवला जीव देतो जीव देतो. पाटलाच्या विहिरी ज्याचं भरपूर पाणी आहे नाही तर कोरड्या वेळी तुम्ही घेशील हात पाय म्हणून बसशील. आता बरा वाईट करायला गेली तर बरा वाईट ना तर का करेल मरू ते मेली तर भाची आहेस माझ्या मुलीसारखी. मोठा टेन्शन हा पोरीचा. आता तिच्यासाठी तू माझ्याशी नाही बोलशील. थोडीशी नाही हो चांगलं यमाने म्हणजे का खांद्यावर हो मरून गेली तर पोलीसवाले मले सुटवतील. कोंबड्या मरू नको पाटलाच्या विहिरीत भरपूर पाणी आहे. भांडणं माहीत ओला आहे एकमेकांना दिसणाऱ्या यांच्या काळजात सगळी स्वार्थ प्रेम दडलेलं आहे आणि तेच प्रेम मला सुद्धा घरात मिळालं. माझे आई वडील नाही आहेत पण या माझ्या मामाने मला आई वडिलांची कधीच कमतरता भासू दिली नाही. तर परमेश्वराची शेवटी फक्त एकच प्रार्थना की माझ्या घरातील लोकांना सदैव मामा या विनाशच्या हातामध्ये आईचाच ताट देऊन गेला मामा. तुझ्या फाशीच्या जवानीवर या विनाशची कधी आणि जिच्यावर अविनाशची नजर असते ना तिला हा अविनाश कधीच सोडत नाही. मंतरी सारख्या कित्येक सुंदर श्रीमंत मुलीची मी शिकार केली. मग ही तर एक लावणीवाली असली तरी आहे मात्र चंद्राची खोड. चला करून लावणीचा बहाना तो विचार शवानीवर निचारा. तेरा बंदा नाही कैसा चल रहा तेरा लावणी का धंदा. एवढा दचकायला काय झालं मी तुझा नेहमीचाच गिरायक नाही का? हो पण मामा घरात नाही तेव्हा मामाला अगं तुझ्या मामानीच सांगितलं आत्ता भेटले मामा त्यांनीच सांगितलं लावणीला सुरुवात करायला. मामा हे स्वतः बोलले हो स्वतः बोलले आता मामा हे इतक्यात काळजी करू नकोस. नंदा करते ना लावणीला सुरुवात. लावणी